कोजागिरी पौर्णिमेची रात्र, आकाशात चंद्र उगवतो आणि मुल्हेरची भूमी सजते भक्तीच्या सोनपावलांनी. प्रत्येक श्वासातून उच्चारले जाते एकच नाव, राधे कृष्णा. नमस्कार, मी आकाश आणि आज आपण जाणून घेणार आहोत या भूमीवरील त्या दिव्य सोहळ्याबद्दल, ज्याला रास क्रीडा असं म्हटलं जातं. तर भारतामध्ये फक्त 3 ठिकाणी होतो, वृंदावन, मथुरा आणि मुल्हेर. त्या दिव्य क्षणी जेव्हा दिवस आणि रात्र एकमेकांच्या कुशीत विसावतात, तेव्हाच सुरू होतो रास क्रीडेचा पवित्र सोहळा. तर 5000 वर्ष जुनी परंपरा आहे. त्या काळापासून चालत आलेली रासक्रीडा आजही तशाच पद्धतीने आपण साजरी करतो. 28 फूट व्यासाचं भव्य रासचक्र, केळीची पाने, झेंडूची फुलं आणि शेकडो हातांनी विणलेली भक्तीची सजावट. हे चक्र फक्त दोरीचं जाळं नाही, तर प्रत्येक गाठीमध्ये आहे पिढ्यानपिढ्यांची निष्ठा आणि समर्पणाचं विणकाम. हजारो नवसाच्या गोपी असतात इथं. देवाला नवसाचा असा बोलायचा असतो की देवा, मला जर मुलगा झाला की मी त्याला इथं गोपी बनवून आणेल. त्या क्षणी हजारो भक्त जयघोष करतात, श्री उद्धव महाराज की जय. आणि त्या घोषात चक्र हळूहळू उंचावतं, चंद्राच्या प्रकाशात झळहळतं. 14 फूट उंचीच्या राजस्तंभावर चढवलेलं ते चक्र भक्तीचं प्रतीक म्हणून आकाशाला स्पर्श करतं. परिसर संपूर्ण आदिवासी परिसर आहे, पण ही भजनं आम्ही त्या तालात, त्या लयात सगळे गातो. या उत्सवाचं खरं सौंदर्य म्हणजे प्रत्येक समाजाचा सहभाग. कोणी पाने आणतो, कोणी फुलं, कोणी चक्र विणतो, तर कोणी दिवाबत्तीची सोय करतं. सगळे मिळून तयार करतात भक्तीचं एक सजीव मंडळ, जिथे जाती, पंथ आणि भेद वितळून जातात. त्या नरसिंह मेहतांना रासक्रीडा पाहायची इच्छा झाली, तेव्हा त्यांनी शंकराला सांगितलं आणि शंकराने त्यांना सांगितलं तुला गोपीच्या विषयात रासक्रीडा पाहावी लागेल. हीच तर आहे खरी रासक्रीडा, जिथे देव आणि भक्त, प्रेम आणि समाज सर्व एकरूप होतात. आणि जसा जसा चंद्र माथ्यावर येतो तशी सुरू होते भक्तीची ती अखंड रात्र, जिथे शब्द नाहीत, फक्त भजने आहेत. स्वर नाहीत, फक्त भाव आहेत. गायसी खेले सामळी ओरे हरिराधानो रास, ते पद वैकुंठ पामसे एम म्हणे रे नरसय्यनो दास. मग तुम्ही विचार करा, जो गाऊन नाचून नुसता ऐकून त्या रासामध्ये सहभागी होतो, त्याला परत जन्म नाही, तो डायरेक्ट वैकुंठाला देवाच्या पायाशी जाणार आहे.